जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 124. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जो वऱ्हाडात सामील होतो तो लग्नस्थळी पोहोचतोच. तसं ज्यांचा चित्तलय झालेला आहे अशांची संगती जो करतो तो त्याच्या इप्सित स्थळी म्हणजेच भगवत चरणी पोहोचतोच. पण वऱ्हाडात सामील कसं व्हावं लागतं? जसे तुलसीदास ह्या अयोध्येच्या वऱ्हाडात सामील झालेत, तसं काया वाचा मने जो संतांच्या वऱ्हाडात सामील होतो तो त्या चित्तलय स्थळी पोहोचतो. हे होण्यासाठी जसं तुलसीदासांनी या लग्न वऱ्हाडाचे बारकावे टिपलेत, तसे संतांच्या विचारधारेचे बारकावे साधकाला टिपावे लागतात. प्रत्येक विचारामधून संतांच्या कसा एकच भगवद विचार असतो. कोणताही लौकिक विचारसुद्धा ते कसे नामावर आणून सोडतात, याची प्रॅक्टिस, याचा अभ्यास साधकाला, भक्ताला करावा लागतो. जे संतांसाठी सिद्ध आहे, सहज आहे, तो आमच्यासाठी अभ्यास आहे असं संत सद्गुरू सांगतात. त्यामुळे अशा रीतीनं जो अभ्यासानं का होईना सुरुवातीला नाम, रूप, गुण, लीला यांचं चिंतन करण्याचा ध्यास मनामध्ये धरेल, त्याला आपल्या आराध्याच्या चरणकमळी त्यांच्याच कृपेनं स्थान निश्चित मिळतं. तुलसीदासांना तसं ते स्थान मिळालेलं आहे हे त्यांच्या ह्या वऱ्हाडाच्या वर्णनावरून दिसून येतं. आपण काल बघितलं की किती उत्साही आहेत. म्हणजे खरंच असं वाटलं की अयोध्येची वऱ्हाडी मंडळी तर उत्साही आहेतच, पण त्या उत्साहाला बघून ज्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे असे तुलसीदास सतत नजरेसमोर येत आहेत. की कसं त्यांनी प्रत्येक गोष्ट टिपून त्याचा आनंद लुटलाय हे समजलं तर मग खऱ्या अर्थानं तुलसीदासांच्या मनातलं सीतारामांचं प्रेम आमच्याही हृदयामध्ये निपजायला मदत होईल. आज त्याचंच पुढचं वर्णन आपण बघूया. वऱ्हाडाचंच वर्णन आहे. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत, कलित करी बरन्ही परी अंबारी, कही न जाही जेही भाती सवारी, चले मत्त गज घंट बिराजी, मनहु सुभग सावन घन राजी, बाहन अपर अनेक विधाना, सिबिका सुभग सुखासन जाना, तिन्ह चढ़ी चले प्रबर वृंदा, जनु तनु धरे सकल श्रुति चंदा, मागध सूत बंदी गुण गायक, चले जान चढ़ी जो जेहि लायक, बेसर ऊंट वृषभ बहु जाति, चले बस तो भरी अगणित भांति, कोटिन्ह कांवरी चले कहारा, विविध वस्तु को बर नहीं पारा, चले सकल सेवक समुदायी, निज निज साजु समाजु बनाई.
म्हणतायत, आपण बघितलं ना काल की हत्ती आणि घोड्यांना तयार करायला भरताला सांगितलं होतं राजा दशरथांनी. त्यांनी ते केल्यामुळे अतिशय सुंदर श्रेष्ठ असे हत्ती त्यांना निवडले होते, ज्यावर सुंदर अशा अंबाऱ्या अशा सजवल्या होत्या की त्याचं वर्णन करता येत नाही, म्हणतात तुलसीदास. कशी गंमत असते पहा. वर्णन तर करतायत आणि करता येत नाही हेही कळतंय. दॅट्स द ब्युटी ऑफ डिव्हाइन. जे काही दैवी असं जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीची ही विशेषता आहे की वर्णन तर करावंसं वाटतं पण करता येत नाही. तोकडं पडतं हे समजतं पण केल्याशिवाय राहत नाही. तदपि कहे बिनू रहा न कोई. तसं वर्णन करतायत की श्रावणातले सुंदर ढगांचे समूह गर्जना करत जात असावेत तसे हे मस्त हत्ती घंट्यांनी सुशोभित होऊन चालतायत. सुंदर पालख्या आहेत, रथ आहेत, अनेक प्रकारची वाहनं आहेत, ज्यावर विद्वान विप्रसमूहसुद्धा आरूढ होऊन निघालाय. वर्णन केलंय जणू सर्व वेदांचं छंदरूप शरीर धारण करून हे विप्र निघालेत असं वाटतंय. विविध प्रकारचे सूत, भाट, मागध, गुणगान करणारे सर्वजण आपापल्या योग्यतेप्रमाणे वाहनांमध्ये बसलेत. अनेक जातींची खेचरं, उंट, बैल हे विविध प्रकारच्या वस्तू वाहून नेत आहेत वऱ्हाडी लोकांसाठी, जनकपुरीच्या लोकांसाठी सुद्धा. आणि पुढे म्हणतायत अनेक लोक असे सुद्धा आहेत जे सामानाच्या कावडी उचलून निघालेत. इतक्या प्रकारच्या इतक्या वस्तू होत्या की त्याचं वर्णन कुणाला करता येईल. अशा रीतीनं सर्व सेवकांचे जथ्थेसुद्धा अतिशय आनंदानं आपले आपले समूह बनवून निघालेत. आणि पुन्हा तुलसीदास आम्हाला आठवण करून द्यायला विसरत नाहीत की कशासाठी आहे हे सगळं वर्णन, कुणासाठी आहे. म्हणतात सबके उर निर्भर हर्षु पूरित पुलक शरीरा कबहि देखिबे नयन भरी रामु लखनु दो बीरा. सर्वांच्या मनात अपार आनंद आहे, रोमांचित शरीर आहेत सर्वांची, पण लालसा काय आहे सर्वांची? एकच लालसा आहे की कधी आम्ही आमच्या राम लक्ष्मणांना डोळे भरून पाहू शकू. या लालसेपोटी हे सर्व हर्षभरीत होऊन निघालेत. पुन्हा वर्णन करतायत गरजही गज घंटा धुनी घोरा रथरव बाजी हिंस चहोरा निदरी घन ही घुर्मरही निसाना निज पराई कछु सुनियन काना महाभीर भूपति के द्वारे रज होई जाई पशान पवारे चढ़ी अटारी ध देखहि नारी लिए आरती मंगल थारी गावहि गीत मनोहर नाना अति आनंदुन जाई बखाना तब सुमंत्र दोई स्यंदन साजी जो तेर बिहय निंदक बाजी दौरथ रुचिर भूप पही आने नहीं सारद पही जाहि बखाने राज समाजु एक रथ साजा दूसर तेज पुंज अति प्राजा. हत्ती चित्कार करतायत, त्यांच्या ज्या घंटिका बांधलेल्या आहेत त्यांचा ध्वनी होतोय, चोहोकडून रथांचा आवाज येतोय, घोड्यांच्या खिंकाळण्याचा आवाज येतोय. इतक्या जोरानं नगारे वाजतायत की मेघगर्जनासुद्धा तुच्छ वाटावी. कुणालाच परस्परांचं बोलणं ऐकू येऊ नये असे नगारे वाजतायत.
पुढे म्हणतायत, राजा दशरथांच्या दरवाजावर, द्वारावर एवढी गर्दी झाली आहे की दगड फेकला तरी चिरडून जाईल अशी गर्दी झाली आहे म्हणतात तुलसीदास. बरं का. गच्चांवर विविध स्त्रिया उभ्या आहेत, ज्या मंगल तबकांमध्ये आरती घेऊन बघतायत. अनेक प्रकारची मनोहर गीतं गातायत. त्यांच्या आनंदाचं वर्णनच करणं शक्य नाही. काय आनंद आहे पहा आपल्या राजकुमारांचं. यावरून आपल्याला राम लक्ष्मणांची त्यांच्या प्रजेमधली छबी दिसून येते. खरोखर जनतेचा राजा, राजा राम. त्यामुळे त्या छबीला अनुसरून त्याला शोभेल असं ह्या प्रजेचं वागणं आहे पहा. त्यांची वृत्ती आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांचं कर्म आहे. त्यामुळे म्हणतात की आता सुमंत्र जे आहेत, आपल्याला माहिती आहेत सुमंत, त्यांनी 2 रथ सजवले आणि त्यांच्यावर घोडे जुंपले. कसे होते हे घोडे? तर सूर्याच्या घोड्यांवरही मात करतील असे हे घोडे होते. असे दोन्ही सुंदर रथ सुमंतानं राजा दशरथांजवळ आणले. म्हणतात, नही सारद पही जाही बखाने. सरस्वती देवी सुद्धा ह्या रथांचं वर्णन करू शकत नाही, त्यांच्या सौंदर्याचं. एका रथावर अतिशय सुंदर राज समाजू एक रथ साजा, राजेशाही जे काही सगळं सामान होतं ते सजवलेलं होतं. दुसरा रथ अतिशय तेजपुंज आणि सुंदर असा दिसत होता. आणि मग त्या रथावर कोण बसलं ह्याचं वर्णन करतायत पुढे. पहा बरं, काय खरोखर वा. तेही रथ रुचिर वसिष्ठ कहूं, हर्षि चढ़ाई नरेसु, आपु चढ़ेउ स्यंदन सुमिरी, हर गुर गौरी गणेशु. वा वा वा. पहा गुरूंचं महत्त्व पहा. सर्व समाज अत्यानंदामध्ये आहे. राजा दशरथ, सर्व राण्या अत्यानंदात आहेत. पण मुख्य कोण आहे या सर्वांमध्ये? तर गुरु वसिष्ठ हे प्रमुख आहेत ह्या सर्व दरबाराचे. त्यामुळे म्हटलंय, या सुंदर रथावर राजा दशरथांनी अगोदर वसिष्ठांना अतिशय आनंदानं बसवलं आणि त्यानंतर मग सुमिरी हर गुर गौरी गणेशू, शिवभगवानांचं, आपल्या गुरूंचं म्हणजे वसिष्ठांचं, गौरी मातेचं आणि गणेशाचं स्मरण करून मग महाराज दशरथ स्वतः दुसऱ्या रथामध्ये बसलेत. बरं का. आता कसे शोभतायत महाराज? तर सहित वसिष्ठ सोह नृप कैसे, सुरगुर संग पुरंदर जैसे, करिकुल रीति वेद विधिराऊ, देखी सब ही सब भांति बनाऊ. खरोखर ज्याचं आपल्या गुरूंवर खरं प्रेम आहे त्यालाच ह्या तुलसीदासांच्या रचनेमधला गोडवा कळेल, त्याचं महत्त्व कळेल, त्याची थोरवी कळेल आणि त्यांचं प्रेम कळेल आपल्या गुरूंवरचं. म्हटलंय, देवगुरु बृहस्पती बरोबर इंद्र शोभावा तसे वसिष्ठांसोबत महाराज दशरथ शोभत होते. म्हणजे कुणामुळे आहे शोभा? तर गुरूंमुळे शोभा आहे. गुरु नाहीत तर शोभा नाही. सर्व शोभा गुरूंमुळे. त्यामुळे अगोदर गुरूंना रथामध्ये चढवून मग राजा दशरथ आपण दुसऱ्या रथामध्ये स्वार झालेले आहेत आणि वेदविधी जे असतात त्याप्रमाणे, कुलाचाराप्रमाणे सर्व कर्म करून आणि सर्वांना आता सज्ज झालेलं बघितलं. आणि मग काय केलं राजा दशरथांनी? फार सुंदर, इतका खोल गर्भितार्थ असलेल्या ओव्या म्हणजे चौपाया आहेत तुलसीदासांच्या. म्हणतात, सुमिरी राम गुर आय सुपाई, चले महीपती शंख बजाई,
हर्षे विबुध बिलोकी बराता, बरशही सुमन सुमंगल दाता. प्रभू श्रीरामांचं स्मरण करून म्हटलंय बरं का. सुमिरी रामो इथे दोन्ही अर्थाने आहे. एक तर अत्यंत प्रेम आहे, आपला पुत्र आहे म्हणून, पण सुमिरी शब्द वापरलाय. सुमिरन म्हणजे भक्त जे प्रेमानं भक्तीनं स्मरण करतो त्याला सुमिरन म्हणतात. त्यामुळे दशरथ राजांच्या अंतरंगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या निजस्वरूपाचं विस्मरण झालेलं नाही हे ह्यातून तुलसीदासांना सुचवायचं आहे. आणि यामध्येच सर्व आयुष्याचं त्यांच्या इति कर्तव्य आहे. बाकी ज्या सांसारिक लौकिक गोष्टी घडत गेल्या त्या प्रारब्धानुसार घडत गेल्या, पण त्यामध्ये भगवत विस्मरण झालेलं नव्हतं कुठेही. अगदी इथे सुद्धा सुमिरी राम गुर आयसुपाई म्हणजे गुरूंची आज्ञा घेतली आणि रामांचं स्मरण केलं. कुणी? त्यांच्या पित्यानं, लौकिकार्थानं पित्यानं, राजा दशरथांनी. आणि मग महीपती पृथ्वीचे अधिपती असे राजा दशरथ यांनी शंख फुंकून प्रस्थान केलं. हर्षे विबुध बिलोकी बराता, ते वऱ्हाड, इतकं सुंदर वऱ्हाड बघून देवसुद्धा आनंदून गेले आणि मंगलमय अशा फुलांचा वर्षाव करू लागले. भयवु कोलाहल हय गय गाजे, व्योम बरात बाजने बाजे, सुरनर नारी सुमंगल गाई, सरस राग बाजही सहनाई. प्रचंड आवाज दुमदुमून राहिला सगळीकडे. घोडे खिंकाळू लागले, हत्ती चित्कार करू लागले, मंगलवाद्य वाजू लागली सगळीकडे. खाली जमिनीवर अयोध्येचे प्रजाजन मंगलवाद्य वाजवत आहेत. आकाशात देव मंगलवाद्य वाजवत आहेत. अप्सरा आणि स्त्रिया मंगलगीत गातायत आणि सुंदर रागदारीमध्ये सनया वाजतायत बरं का. पुढे वर्णन करतायत. घंट घंटी धुनी बरनी न जाही, सर्व करही पाईक फहराही, करही विदूषक कौतुक नाना, हास कुशल कल गान सुजाना, तुरग नचावही कुंवर बर, अकनी मृदंग निसाना, नागर नटचित वही चकित, डगहीन ताल बंधाना. कसं काय तुलसीदासांनी इतकं बारीक सारीक गोष्टी कशा काय खरंच लिहिल्या आहेत. फार सुरेख. म्हणतात घंटांच्या आवाजांचं कसं वर्णन करावं, कठीण आहे वर्णन करणं. विविध प्रकारचे सेवक जे काही पायी चालतायत, पट्टेबाज सेवक आहेत, ते कसरती करतायत, आकाशात उंच उड्या मारतायत, काही हशे पिकवतायत, हशा पिकवण्यात वाकबगार असे सुद्धा सेवक आहेत, सुंदर गाणी गाणारे चतुर विदूषक विविध तऱ्हेच्या गमती करून दाखवतायत. असं हे विलक्षण वऱ्हाड अत्यानंदात जनकपुरीकडे प्रस्थान करतंय. अनेक सुंदर राजकुमार आपण बघितलं जे घोड्यांवर बसलेत आणि त्या मृदुंग नगाऱ्यांच्या तालावर त्या घोड्यांना नाचवतायत. असे नाचवतायत की ताल जराही चुकत नाहीये. आणि चतुर नट सुद्धा ते पाहून चकित होतील असे वाकबगार हे राजकुमार आहेत. जिथं सगळीकडे शुभच आहे तिथे शुभ शकुन हे होणारच. त्याचं वर्णन आता तुलसीदास करतायत. म्हणतात बनईन बरनत बनी बराता, होही सगुन सुंदर शुभदाता,
चाराच्या शुभाम दिसिले, मनहु सकल मंगल कही देई. दाहिन काग सुखेत सुहावा, नकुल दरसु सब काहू पावा. सानुकूल वह त्रिविध बयारी, सघट सबाल आवबर नारी. लोवा फिरी फिरी दरसु देखावा, सुरभी सनमुख शिशुहि पियावा. मृगमाला फिरी दाहिनी आई, मंगल गण जनु दीन्हि देखाई. क्षेम करी कह क्षेम विशेषी, श्याम बाम सुतरु पर देखी. सन्मुख आयओ दधि अरुमीना, कर पुस्तक दुई विप्र प्रवीणा. मंगलमय कल्याणमय अभिमत फलदातारा, जनु सब साचे हो नहित, भये सगुन एक बारा. इतक्या शुभशकुनांचं वर्णन केलंय तुलसीदासांनी. हे अगदी स्पष्ट आहे की हे सगळे शुभशकुन तुलसीदासांच्या अंतरंगामध्ये होत आहेत. तुलसीदासांचा अंतरंग पुलकित करतायत. खरोखर त्यांचे चरण घट्ट धरावेत, तेव्हाच त्यांच्या हृदयातल्या रामप्रेमाचा अंश तरी आमच्यामध्ये येईल. म्हणतायत सगळीकडे सुंदर शुभदायक असे शकुन होत आहेत. चास पक्षी जे शुभ मानले जातात ते चारा शोधायला डावीकडे जात आहेत, जणू सर्व मंगलदायक असल्याची सूचना देत आहेत. उजवीकडे शेतामध्ये कावळा शोभून दिसतोय. सर्वांना मुंगूसही दिसलं बरं का. नकुल दरसु सब काहू पावा. अतिशय सुंदर सुगंधित मंद वारं मागून पुढे वाहत आहे. सुवासिनी स्त्रिया डोक्यावर भरलेले घडे आणि कडेवर मूल घेऊन येत आहेत. कोल्हे वारंवार आजूबाजूच्या शेतांमधून तोंड दाखवत आहेत. समोरच गायी उभ्या राहून वासरांना पाजतायत. हरणांचे कळप डावीकडे वळून उजवीकडे येत आहेत. अशा रीतीनं म्हणतात सर्व मांगल्याचे समूह दिसत आहेत सगळीकडे. पांढऱ्या डोक्याची घार विशेष क्षेम आहे हे दर्शवतीये. कोकिळा डाव्या बाजूच्या सुंदर वृक्षावर दिसतीये. समोरून एवढ्यात दही घेऊन, मासे घेऊन आणि 2 विद्वान विप्र हाती ग्रंथ घेऊन आलेत बरं का. ही सगळी शुभशकुनं लौकिकामध्ये मानली जातात. अनेक ठिकाणी ह्यांचा खूप प्रमाणात यावर विश्वास ठेवून लोक चालतात. पण खरं तर तुलसीदासांना हेच ह्यातून सुचवायचे निश्चितपणे की मंगलाचं निधान असे सीताराम, त्यांच्या विवाहसमयी जे घडणार ते सर्व मंगलच घडणार. किंबहुना ज्याच्या अंतरंगात त्यांचं हे प्रेम ठाण मांडून बसलंय तुलसीदासांसारखं, त्यांना आमचे तुकाराम महाराज म्हणतात तसं शुभ काळ दाही दिशा. सगळ्या दिशांना जे दिसेल ते शुभच दिसेल. शुभाशिवाय दुसरं काही दिसूच शकत नाही, कारण रथावर गुरुराज विराजमान आहेत. आणि त्यामुळे तुलसीदास म्हणाले मंगलमय कल्याणमय अभिमत फलदातारा. हे सर्वजण का एकत्र आलेत म्हणतायत तर सर्व काही मंगलमय कल्याणमय आणि मनोवांछित फल देणारं
असंच होणार आहे हे सांगतायत हे शकुन. यासाठी हे सर्व एकत्र आलेत. म्हणजे त्या शुभ शकुनांमध्ये चढाओढ लागली आहे की सीतारामांचा विवाह होणार आहे, त्यामुळे त्या वऱ्हाडकरांना आम्ही तो शुभ शकुन देऊन शुभ संकेत देणारच. आणि याच शुभ संकेतावर आमच्या अंतरंगामध्ये आमच्या परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांच्या दयेनं खरं तर सर्व दृश्य लौकिक जो आम्हाला त्रास देतो, विनाकारण त्यामध्ये आम्हाला गुरफटतो, तो नाहीसा होऊन ह्या शुद्ध आनंदाची ज्योत त्यांच्या कृपेनं आमच्या हृदयात लागावी, जेणेकरून अखंड आनंदमग्न आम्ही राहू आणि त्या समर्थ सद्गुरू श्रीरामांच्या नामामध्ये स्वतःला विसरून जाऊन तो तुलसीदासांचा आनंद कधीतरी आम्ही सुद्धा भोगू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.